हॅलो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे कारण आपण लॉंग कुर्ती आणि प्लस बोट नेक डिझाईनमध्ये बनवणार आहोत। त्याला डोरी ही छान मस्त येणार आहे, लटकन हे एकदम सुंदर असे बनवले जाणार आहेत। तर आपला जो बॅक नेक आहे तो काहीसा अशा पद्धतीने डिझाईन केलेला असणार आहे। तर स्टेप बाय स्टेपमध्ये याचं स्टिचिंग आणि कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आज आपण कटिंग बघूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये त्याचं स्टिचिंग ही बघणार आहोत। एकदम सुंदर अशा पद्धतीने हा फॅब्रिक आहे आणि खूप छान असा फॅब्रिक आहे। हा ट्रान्सपरंट आहे। याच्यासाठी आपण इथे सीटच्या खालपर्यंत अस्तर लावणार आहोत। तर ते पहिल्यांदा हा कस्टमरचा जीन्सवरचा टॉप बनवायचा होता, पण त्यानंतर त्यांनी लॉंग कुर्ती बनवायला सांगितले म्हणून अस्तर जे आहे तर ते मी शॉर्ट कटिंग केलं होतं। तर तेच मी इथे जॉईन करून सुंदर अशी कुर्ती बनवून तुम्हाला स्टिचिंग सहित दाखवणार आहे। तर या अस्तर जे आहे तर त्याची पूर्ण लांबी जी आहे तर ती मी 25 इंच ठेवलेली आहे, पण जो आपला टॉप किंवा कुर्ती असणार आहे तर त्याची पूर्ण लांबी जी आहे तर ती मी 30 इंच ठेवणार आहे। त्यानंतर इथे जो आहे तर तो आपण शोल्डर कस्टमरचा आहे तो 14 इंच आहे, तर त्याचा हाफ घेतलेला आहे आपण 7 इंच। तर हाफ घेतलेला आहे कारण इथे आपल्याला बोटनेक कुर्ती बनवायची आहे आणि सुंदर अशी डिझाईन आहे, त्याच्यासाठी आपल्याला ते 7 इंच घेणं गरजेचं आहे आणि आर्म होल ही आपण इथे 7 इंचच घेतल्या आहे। त्यानंतर इथे जे आहे तर ती चेस्ट आहे 32 इंच। 32 इंच म्हणजे आपण 3 इंच घेतलेला आहे आणि 3 इंच घातलं मिक्स केल्यानंतर चौथा भाग जो पण येतो तर तो इथे आपण घेतलेला आहे। त्याचप्रमाणे कमर आहे इथे 28 इंच। 28 इंचामध्येही 3 इंच मिक्स केलेला आहे आणि त्याचा चौथा भाग इथे घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जे आहे तर ते मार्जिन जे आहे तर ते आपण इथे 1.5 किंवा 2 इंच सोडणार आहोत। तर हे काहीसा अशा पद्धतीने कॅनव्हासवरती आपण हे डिझाईन जे आहे तर ती असं कॅनव्हास आणि कपडा असा मिक्स करून चिकटवून घेतलेला आहे डिझाईन बनवून आणि काहीसा अशा पद्धतीने आपण वरून शिलाई मारली तर तो अनविजिबल कॅनव्हास नेक होणार आहे। खूप सुंदर डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याच पद्धतीने आता आपण बघूया हा फ्रंट पार्ट ही एकदम सुंदर असा बनवणार आहे। तर इथे हाही इथे बोटनेकच आहे, समोरचा भाग आहे तर तोही इथे बोटनेकच आहे। तर त्या पद्धतीने इथेही आपण ज्या अस्तरची लांबी आहे तर तीही आपण इथे 25 इंचच घेतलेली आहे आणि शोल्डर जो आहे तर ते आर्म होल फक्त आपण 1 इंच आतमधून कटिंग करून घेतलेला आहे कारण पुढचा भाग हा नेहमी खोलगट कट केलेला असतो। तर हे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक आणि वरचं हे जे अस्तर आहे तर ते स्टिचिंग तुमच्याबरोबर स्टेप बाय स्टेपमध्ये आणि डिझाईन हे सुंदर बनवणार आहोत। बोटनेक बरोबरच इथे लटकन आणि खूप सुंदर असं बनवलं जाणार आहे। तर त्याच पद्धतीने इथे ही आहे बाही। आता बाहीची लांबी जी आहे तर ती इथे पूर्ण तयारी 15 इंच हवी होती, तर आपण इथे त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स केलेला आहे आणि 16 इंचावरती टिक मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर आर्म होल जे आहे तर ते 8 इंचापर्यंत घेऊन 1.5 ते 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन ठेवू शकता आणि तो खालच्या बाजूलाही जेवढा पण आपला दंड घेर असेल तेवढा घेऊन पुढे 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन। तर हे असं सुंदर असं स्टिचिंग बघण्यासाठी हा तुम्ही शॉर्ट टॉप म्हणूनही यूज करू शकता किंवा फुलही। तर हा फ्रंट पार्टचा नेक आहे आणि बॅक पार्टचा असं सुंदर असं लवकरच स्टिचिंग येणार आहे। तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।